नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव संगमेश्वर येथे ईडीचा छापा. वोट जिहाद. कथित 125 करोड रुपयाच्या नामको बँकेतील अकाउंट घोटाळा. मालेगावातील 10 ते 12 तरुणांना मार्केट कमिटीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून जवळपास त्या तरुणांच्या नावावर नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत करंट अकाउंट उघडून त्यांच्या अकाउंटवर जवळपास 125 रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. त्या अनुषंगाने काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील मालेगावात हजेरी लावून हा पैसा वोट जिहादसाठी वापरला गेल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्याच अनुषंगाने मालेगावात ईडीच्या पथकाने छापा टाकला असता संगमेश्वर येथील एका हवाला करणाऱ्या ब्रोकरच्या घरी हा छापा टाकला आहे आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याचप्रमाणे संशयित आरोपी सिराज अहमद याच्या घरी देखील ईडीच्या पथकाने छापा टाकला असो. नामको बँकेत देखील हे पथक चौकशीसाठी जाणार असल्याचे समजते.